episode. चिंता करायची थांबा. स्तर 1, सत्र 4. आपल्या विचारांकडे स्पष्टपणानं पाहणं नेहमीच लाभदायक आहे. नको असलेले विचार वगळून टाकण्यासाठी आधी ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. विचार जाणून घेणं थोडं अवघड आहे, पण ते सरावानं जमू शकतं. काही काळानंतर चिंता वाढवणाऱ्या विचारांकडे पाहण्याची तुमची नजर नक्की बदलेल. यासाठी ही ध्वनिचित्रफीत उपयोगी पडेल. 4थ्या दिवशीच्या सत्रात तुमचं स्वागत. आज देखील आपण विचारांना अधोरेखित करण्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर अधोरेखनाची एक नवीन पद्धत शिकणार आहोत. त्या पद्धतीचा सराव तुम्ही दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा करू शकता. शारीरिक संवेदना आणि वर्तमानात जगणं याला आपण जे असामान्य महत्त्व देत आहोत त्याचं कारण आधी जाणून घेऊया. आपले विचार भावनांना प्रेरणा देत असतात. जर आपण विचार करणं थांबवलं तर भावनांना विचारांचं इंधन मिळणार नाही आणि प्रेरकाच्या अभावी भावना गतिहीन होतील. सर्वसाधारणपणे आपल्या मनात एक विचार उमटतो, मग आपण त्या विचाराकडे खूप जास्त लक्ष देतो. त्यामुळे विचारांना गती मिळते. आपल्याला याची शारीरिक अनुभूती होऊ लागते. या अनुभूतीलाच आपलं मन चिंतेच्या रूपात प्रतिबिंबित करतं. मग आपण एका साखळीत अडकतो, ज्यामध्ये मन शारीरिक संवेदना आणि शरीर मानसिक संवेदना प्रतिबिंबित करत राहते. आणि अशा प्रकारे आपण नकारात्मकतेच्या चक्रामध्ये अडकतो. शारीरिक अनुभूतीपैकी एक असलेल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे नकारात्मकतेचं चक्र भेदण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल आहे. त्यामुळे आपण वर्तमानात परत येतो आणि नकारात्मक विचार विरून जातात. सोबतच आपला चिंतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुमच्या मनात अजूनही विचारांचा गोंधळ होत असेल तरीही घाबरून जाऊ नका. असं होणं स्वाभाविक आहे. आपण ही क्रिया सलग करत राहू तसा दिवसागणिक हा गोंधळ कमी होत चालल्याचं तुम्ही अनुभवाल. आता काही दीर्घ श्वास घ्या आणि पुढच्या कृतीसाठी सज्ज व्हा. पुढच्या उच्छ्वासासोबत आपले डोळे मिटून घ्या. तुमचं लक्ष तुमच्या शारीरिक संवेदनांवर केंद्रित करा. तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व भागांकडे बारकाईनं लक्ष द्या. शारीरिक संवेदनांबरोबरच भावनांकडेही लक्ष द्या.
जेव्हा तुम्ही आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला तुमचं शरीर जी अनुभूती देतं ती पूर्णपणे लक्षात ठेवणं एक मोठं आव्हान आहे. याचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर, तुमच्या परिसरावर, पर्यायानं जगावरही दिसून येईल हे लक्षात घ्या. तुमचं लक्ष तुमच्या श्वासाच्या लय आणि गतीवरच कायम राहू द्या. श्वासावर लक्ष केंद्रित असताना तुमचं लक्ष किंचित विचलित झालं तरी हरकत नाही. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांना येऊ द्या आणि तसंच जाऊ द्या. ज्या क्षणी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन एखाद्या विचारात किंवा भावनेत गुरफटलं आहे त्या क्षणी त्या विचाराला अलगदपणे अधोरेखित करा आणि आपलं लक्ष परत एकदा श्वासावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. हाच श्वासोच्छवास आपण आता शिवोहम या मंत्राच्या लयीवर 1.5 मिनिटं करूया. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहम्. आता पुढच्या उच्छ्वासासह तुमच्या मनाला पूर्णपणे मुक्त करण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या शरीरातल्या संवेदनांसह परिसरातले आवाज, वास याकडेही लक्ष देत सावकाश डोळे उघडा. या क्षणी मनात असलेल्या भावनांना जाणा. आपण पुढे कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत याचा विचार करा. हा उपक्रम इथे संपला नसून तुम्ही डोळे उघडताच तो सुरू होईल. आज आपण मनाची शरीरासोबत सांगड घालण्याचा नवीन मार्ग जाणून घेणार आहोत. ही संकल्पना सोपी वाटत असली तरीही याची कृती थोडीशी अवघड आहे. यासाठी तुम्ही यापुढे कधी हालचाल करता, कधी बसलेले असता, कधी उभे राहता किंवा कधी बसता हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. यासाठी तुम्हाला काहीही नव्यानं करायची गरज नाही. जसं की पूर्वीपेक्षा हळू बसणं किंवा पटकन उभं राहणं. गरज आहे ती फक्त
आपल्या शारीरिक हालचालींची नोंद ठेवण्याची आणि वर्तमानातल्या क्षणात असण्याची. आपण सतत आपल्या विचारांमध्ये इतके गुंतलेलो असतो की शारीरिक हालचालींची नोंद आपल्याला लक्ष ठेवून घ्यावी लागते. खरं तर यासाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज नसावी. तुम्हाला फक्त वर्तमानातल्या क्षणात जाणवणाऱ्या शारीरिक संवेदनांची नोंद घ्यायची आहे. हे काम तुम्हाला संपूर्ण दिवस करायचं आहे. या पुढच्या उपक्रमाची माहिती उद्या म्हणजे 5व्या दिवशी जाणून घेऊया. धन्यवाद. Happy soul.